देशात सातत्याने वाढणारी महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅसचे गगनाला भिडलेले दर आणि केंद्र सरकारच्या अपयशी आर्थिक धोरणाविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। जनता त्रस्त, मोदी परदेशी वारीत व्यस्त, रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा, ट्रम्प बोलले मोदी डोले अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या। वाढत्या महागाईच्या राक्षसाविरोधात शिवसेनेने जोरदार आंदोलन केले। तसेच वाढत्या महागाई विरोधात सर्वसामान्य नागरिकांची स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली। त्याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। 5 राज्यातील निवडणुकात हजारो लिटर इंधन भाजपने मोटारीतून प्रचारासाठी वापरले। मोदींनी प्रचारासाठी विमानातून प्रवास केला। इंधनवाढ होऊ देणार नाही असे खोटे आश्वासन दिले। जागतिक स्थिती माहिती असतानाही मोदींनी इंधनांची पैशांची उधळपट्टी केली आणि निवडणुका आटपताच जनतेला महागाईच्या खाईत लोटून परदेश दौऱ्यावर निघून गेले आहेत। ही कृतीच संतापजनक असून महागाई वाढण्यास केंद्रातील सरकारची चुकीची आर्थिक धोरणे आणि अपयशी ठरलेली परराष्ट्र नीती पूर्णपणे जबाबदार असल्याची टीका शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी यावेळी केली। तसेच अच्छे दिनच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून हे सरकार केवळ मुठभर उद्योगपतींचे हित जपत असल्याचे विचार यांनी सांगितले। या आंदोलनात जिल्हा प्रमुख केदार दिखे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ठाणे महानगर संघटक महेश कदम यांच्यासह उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, महिला जिल्हा संघटिका रेखाताई खोपकर, पदाधिकारी प्रतीक राणे, हेमचंद्र राठिवडेकर, अमोल हिंगे, महेश्वरी तरे, ज्योती कोळी तसेच शेकडो शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 12 वर्षाच्या काळामध्ये आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने या सरकारचं काम चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल कोरोनाचा काळ सुद्धा आठवा। त्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ही परिस्थिती त्या ठिकाणी झाली नव्हती आणि त्या ठिकाणी आज जो तुम्ही परिस्थिती बघितली असेल, महागाई असेल, इतर मुद्दे असतील, परंतु आज सर्वसामान्यांना डिझेल असेल, पेट्रोल असेल, खाद्यतेल असेल, CNG असेल, या सर्वांवरती जेवढे भाववाढ झालेले आहेत, युद्ध परिस्थिती तर मला वाटतं ते युद्ध संपलं सुद्धा, परंतु आज युद्धाच्या नावावरती लोकांना किती तुम्ही त्या ठिकाणी वेठीस धराल हा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांसमोर आलेला आहे। आणि आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण या संबंध स्टंटबाजी सर्व चालू आहे। आज तुम्ही देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं, परंतु आज तुम्ही बघितलं असेल अजूनही देशाचे पंतप्रधान फिरतायत आणि आज तुम्ही सांगितले दौरे बंद करा, परंतु कित्येक ठिकाणी अजूनही दौरे चालू आहेत। आज तुम्ही बघितलं असेल पेट्रोल, डिझेल असेल, CNG असेल, इलेक्ट्रिक कार घ्या, परंतु इलेक्ट्रिक कारचं इलेक्ट्रिकचं बिल सुद्धा भरायला आज तुम्ही बघितलं असेल त्याची सुद्धा दरवाढ झालेली आहे। आज तुम्ही बघितलं असेल खऱ्या अर्थाने जर दिलासा द्यायचा असेल तर इन्कम टॅक्स, सर्वसामान्य माणूस जो इन्कम टॅक्स भरतो त्याच्यामध्ये तुम्ही सवलत द्या, GST चा रेट कमी करा। आज रेल्वेने जातात, आज रेल्वेच्या प्रवाशांचं ते तिकिटाचे दर कमी करा त्या ठिकाणी। अशा पद्धतीने जर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही केलं फक्त लोकांना उपदेश करून चालणार नाही। आज तुम्ही खऱ्या अर्थाने सरकार म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे। आज तुम्ही बघितलं असेल महिलांवरती अत्याचार होत आहेत। आज तुम्ही बघितलं असेल कालच कल्याणमध्ये त्या ठिकाणी एका तरुण मुलीवरती त्या ठिकाणी अत्याचार झाले। मला वाटतं महाराष्ट्र हा देशामध्ये सर्वात गुन्हेगारी याच्यामध्ये नंबर 1 त्या ठिकाणी आहे। भ्रष्टाचारामध्ये गेले सातत्याने 3 वर्ष या ठिकाणी भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि अशा पद्धतीने आज या महाराष्ट्राचा असेल देशाची परिस्थिती ज्या ठिकाणी करून ठेवलेली आहे, आज लाज वाटते असेल। तुम्ही बघितलं असेल रस्त्यावरून चालू शकत नाही। आज या ठाणे महापालिकेवरचं तुम्ही बघितलं असेल कालच महासभा होती, त्या महासभेमध्ये 232 ठराव जे जनतेच्या हिताकरता त्या ठिकाणी मांडले होते, पण कुठल्याही प्रकारची चर्चा न करता 5 मिनिटांमध्ये करोडो रुपयाचे त्या ठिकाणी हे मंजूर केले गेले। मला वाटतं स्थानिक BJPने सुद्धा त्या ठिकाणी विरोध केलेला आहे की त्या ठिकाणी चर्चा बिर्चा काही नाही। आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेची सुद्धा परिस्थिती डबघाईला आलेली आहे। आज तुम्ही बघितलं असेल 3,500 कोटीची त्या काळामध्ये जे केलेली कामं होती त्या कामाचा अजूनही त्या ठिकाणी लेखाजोखा त्या ठिकाणी मिळत नाही।
कित्येक पैशाचा हिसाब त्या ठिकाणी मिळत नाही। आज सोबत तुम्ही बघितलं असेल, फक्त या देशामध्ये फक्त निवडणुका जिंकायच्या कशा, ईव्हीएम मशीनचा कसा गैरवापर करायचा, सत्तेचा कसा गैरवापर करायचा, अशा पद्धतीने त्यांचं काम त्या ठिकाणी चालू आहे। जनतेच्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे आणि म्हणून आज लोक रस्त्यावरती आज आलेले आहेत। आणि तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने या ठिकाणी कुठलाही एजा हे न ठेवता आज तुम्ही बघितलं महिलांवरती अत्याचार, मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे। आणि तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी नीटची परीक्षा, या महाराष्ट्रामधले सर्व त्या ठिकाणी या परीक्षेमध्ये जो काय ज्या पद्धतीने पेपर फुटले गेलेले आहेत, म्हणजे मुलांचं भवितव्य सुद्धा त्या ठिकाणी अंधारात ठेवलं। महिला असतील, मुलं असतील, या संबंध म्हणजे सर्वसामान्य नागरिक सुद्धा त्या ठिकाणी हवालदिल झालेला आहे। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना या आमच्या शिखर संघटनेने गेल्या अनेक वर्षांपासून गैरमार्गाने होत असलेली ऑनलाईन औषध विक्री बंद व्हावी याकरिता देशपातळीवरील विविध माध्यमांतून सदनशीर मार्गाने पाठपुरावा केलेला होता। बनावट औषधांची विक्री, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक गोळ्यांची विक्री तसेच नशा येणाऱ्या शेड्यूल्ड औषधांची सर्रास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री तसेच भरमसाठ डिस्काउंटच्या नावाखाली संपूर्ण बनावट औषधांची विक्री होत आहे। त्यामुळे तरुण वर्गावर व गरजू रुग्णांवर अत्यंत घातक परिणाम होत आहेत। कोरोना या दुर्धर आजाराच्या वेळी काढण्यात आलेले सरकारी अध्यादेश आता कालबाह्य झालेले असल्याने व त्यांचाही गैरवापर होत असल्याने तसेच त्यांची आवश्यकता नसल्याने ते त्वरित रद्द करावेत अशा रास्त मागण्यांसाठी आमची संघटना तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर प्रयत्नशील असूनही केंद्र सरकारकडून दुर्दैवाने योग्य प्रतिसाद मिळत नाही। वास्तविक आम्ही रुग्णांच्या आरोग्यासाठी खोट्या तसेच बनावट औषधांचा काळाबाजार थांबवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत, पण आम्हाला योग्य प्रतिसाद मिळत नाही। शेवटी अन्य सर्व मार्ग संपल्यामुळे नाईलाजास्तव 20 मे रोजी केमिस्ट बंद असा निर्णय अखिल भारतीय औषध संघटनेने घेतला आहे। इमर्जन्सीमध्ये कुठल्याही रुग्णांची औषधाविना गैरसोय होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत व तशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने बुधवार 20 मे रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये संपूर्ण भारतातील 15 लाखाहून अधिक केमिस्ट सहभागी होणार आहेत। या देशव्यापी आंदोलनात तपशीलवार माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। ऑल इंडिया केमिस्ट संघटना व महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ तथा आप्पासाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली। यावेळी ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष विलास जोशी, सचिव सुरेश भट्ट, कोषाध्यक्ष रमेश चौधरी यांनी देखील अधिक माहिती दिली। आमचा औषधी हा व्यवसाय
ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अमेंडमेंट 45 नुसार जातो. याच्यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन इलिगल आहे. केंद्र सरकारने साधारण 28 ऑगस्ट 2018ला ऑनलाईन आणण्यासाठी एक अधिसूचना काढली. ती आतापर्यंत मंजूर झालेली नाही आहे. या उपर दिल्ली हायकोर्टमध्ये आमचा स्टे ऑर्डर आहे याला, तरी सरकार ऑनलाईन बंद करत नाही. ही आमची मागणी आहे की 817 जी अधिसूचना आहे ती रद्द करावी. त्याचप्रमाणे करोनामध्ये 220 GSR ही घरपोच औषधी रेमडेसिवीर किंवा टुसिलिझुमॅब देण्यासाठी आम्हाला परमिशन दिली होती. ते इमर्जन्सी संपल्यानंतरही अजूनही ती नोटिफिकेशन सुरू आहे. झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिट हे इलिगल ऑनलाईन धंदा करतात, तो बंद व्हावा. आणि आपल्या देशातल्या तरुणांना गर्भपाताच्या गोळ्या किंवा नशेली किंवा नार्कोटिक ड्रग हे इझिली मिळतात, म्हणून हे बंद करा, ही दुसरी मागणी आहे. तिसरी गोष्ट, काही ऑनलाईन काही मोठे अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा देशी लोक 25%, 30%, 40% मार्जिन देतात. आमचा हा व्यवसाय ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 DPCO 13 नुसार चालतो. त्याच्यामध्ये आमच्या रिटेलरला 8 आणि 8% होलसेलरला, 16% रिटेलरला, 10% होलसेलरला आणि 20% रिटेलरला अनियंत्रित औषध मिळतात. आम्ही याच्यावरती डिस्काउंट देऊ शकत नाही. त्यामुळे हे आमचे 12.5 लाख लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून 20 मे 2026 मध्ये अखिल भारतीय 12.5 लाख केमिस्ट बंद करणार आहेत. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढे आम्ही बेमुदत संप करू किंवा आमच्या दुकानाच्या चाव्या सरकारला देऊन टाकू. हा आमचा पुढचा निर्णय आहे. नमस्कार, धन्यवाद. ठाणे महानगरपालिका ठाणे मुख्यालय येथे शुक्रवार 15 मे रोजी महासभा संपन्न झाली. महासभा सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व नगरसेविका यांनी सभागृहामध्ये गोंधळ करून सभा बंद पाडण्याच्या दृष्टिकोनातून गोंधळ घातला. त्यानंतर महापौर महोदया आपल्या डायसवर येऊन आपल्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला व काही सदस्यांनी ठिय्या आंदोलन केलं. जोरजोरात शिवसेनेच्या विरोधात मुर्दाबादाचे नारे लावले, घोषणा दिल्या, असे गैरवर्तन करून महासभेच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे सभागृहात असुरक्षितता निर्माण झाली आहे व भविष्यात आपल्याही जीविताला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे महासभा सुरू असताना कामकाजामध्ये व्यत्यय आणणाऱ्या तसेच गैरवर्तणूक करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये निलंबित करावे व राष्ट्रगीत चालू असताना खालीच ठिय्या मांडून बराच वेळ बसून राष्ट्रगीताला उभं न राहता राष्ट्रगीताचा अवमान केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकडे ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी केली आहे. याविषयी मनोज शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. 15 मेला महासभा झाली आणि त्याच्यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी, फक्त भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला आणि त्याच्या आधीच्या पण 2 महासभा झाल्या, त्याच्यामध्ये पण गोंधळ घातला. मुळात त्याच्यानंतर मला असं कळलं की माझ्या विरोधामध्ये आणि राजेश मोरे आमचे सदस्य आहेत, दोघांच्या विरोधामध्ये नौपाडा पोलीस स्टेशनला त्यांनी काहीतरी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. एक तर मला त्या सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री पक्षाचे नेते आहेत फडणवीस साहेब आणि रवी जाधव साहेब, हे पण नेते आहे, हे अध्यक्ष आहेत, त्या दोघांना सांगायचं की काहीतरी आपल्याला सदस्यांना समज द्यावं लागेल. मुळात ज्या एवढ्या सदस्यांना एक माहिती नाही की जनगणमन मी म्हटलं हा अपमान नाही झाला, त्याच्यामुळे ही कुठली केस होणार नाही पोलीस स्टेशनला. ही साधं कायदा त्या सदस्यापैकी कुठल्याही ज्येष्ठ नगरसेवकांना माहीत नाही आणि उठसूट बाहेर जाऊन नौपाड्यामध्ये माझ्यावर गुन्हा नोंदवा अशी मागणी करतात आणि शेवटी पोलिसांना सांगावं लागतं की याबाबत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. म्हणजे किती बालिशपणा आहे हा. दुसरी गोष्ट, गटनेत्याच्या बैठकीमध्ये एकदा ठरलं
की बाबा पहिली लक्षवेधी घ्यायची आणि पावसापूर्वी अनेक प्रश्न लोकांचे प्रलंबित आहेत आणि ते करणं काळाची गरज आहे. अतिशय तोंडात पाऊस आहे, त्या लक्षवेधीचं पण फार महत्व होतं. आणि त्याच्यानंतर मग उरला वेळ त्या संदर्भामध्ये प्रश्न उत्तरं घ्यायची. हे स्पष्ट गटनेत्याला सांगितल्यानंतर देखील त्या ठिकाणी काही सदस्य की आमचे प्रश्न घ्या. नंतर मी ते पहिले की एवढा आग्रह का प्रश्नाचा का, त्याच्यानंतर कळलं की ते प्रश्न हे शहर विकास संदर्भामधले होते, म्हणजे बिल्डरच्या संदर्भामधले होते. आणि आता मी काय बोलणार नाही, हे असे बिल्डरच्या संदर्भामध्ये असलेले प्रश्न ते त्याचा कुठे कुठे काय काय दुरुपयोग केला जातो, भ्रष्टाचारापर्यंत विषय जाऊ शकतो. मला त्याच्यावर चर्चा करायची नाही. हे ठरल्यानंतर त्यांनी सभागृहामध्ये शांतपणे काय आम्ही प्रश्नोत्तर घेत नाही असा विषयच नव्हता. आणि शेवटी महापौरांना सांगावं लागलं की बाबा हे ठरलेलं आहे, त्याप्रमाणे प्रकरण फार महत्वाचे पावसावरती झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी प्रश्नोत्तर देखील घेऊ, त्याच्यात काय वाद नाही. त्याच्या व्यतिरिक्त देखील शिवसेना मुर्दाबादचे नारे, घोषणा, आम्ही वॉकआउट करू म्हटलं, करा वॉकआउट. तर तेही नाही. तर मग शेवटी महापौरांच्या अंगावर म्हणजे देशवर जाऊन त्यांच्या अंगावर जाईपर्यंत एक महिला महापौर आहेत, त्यांचा सन्मान करायला हवे, त्यांच्या अंगावर जाईपर्यंत आणि त्या ठिकाणी ठिया आंदोलन करण्याचे नारे द्यायचे, अशा प्रकारचं वर्तन हे फार अतिशय घातक आहे. म्हणजे नवीन नगरसेवकांना उलट्याचं सिनियर नगरसेवकांनी सांगायला पाहिजे, उपमहापौरांनी सांगायला पाहिजे. महापौर 3 वेळा वरून खाली येतात, खाली बसतात. अरे रूल तुम्ही देखील त्या ठिकाणी देऊ शकता महापौरांची संवाद साधून, परंतु नाही. तर त्यावेळेला सभा संपल्याचं जाहीर केल्यानंतर नियमाप्रमाणे राष्ट्रगीत सुरू होतं आणि राष्ट्रगीत हे टेप रेकॉर्डर लावलं जातं. त्याच्यानंतर सर्व सदस्य त्या ठिकाणी बोलतात, अक्षरशः रेटून बोला, खोटं बोला आणि या चोराच्या उलट्या बोंबा अशा प्रकारचं नागरिकांच्या पर्यंत चुकीचं निरोप संदेश पाठवण्याचं काम भारतीय जनता पार्टी पक्ष करतोय, नगरसेवक करतात. हे काय बरोबर नाही.